गुन्हेगार माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द करावी यासाठी शरद शिंदे पाटील आणि सिन्नरकरांचं नाशिक कलेक्टर कचेरीसमोर उपोषण सुरू। मंगळवार दिनांक 18 मार्च सकाळी 11 वाजता उपोषण सुरू। न्यायदेवतेनं 2 वर्ष सजा केलेले घर ढापे आमदार माणिकराव कोकाटेंची आमदारकी बरखास्त करावी। जर न्यायदेवता निवडणूक खर्च वाचवायचा असे विचारधीन असेल तर न्यायदेवतेनं 2 नंबरचा उमेदवार सांगळे यांना आमदार घोषित करावं किंवा कपटीपणाने घात केलेल्या गरीब शरद शिंदे यांना आमदार घोषित करावे। कारण मतदानाच्या आदल्या दिवशी माणिकराव कोकाटेंनी जिल्हा पदाधिकारी विकत घेऊन स्वराज्य पक्षाचे गरीब उमेदवार शरद शिंदे यांची उमेदवारी रद्दचे खोटे पत्र काढून बदनामी करत उमेदवारी रद्दचे गावोगावी जाहीर केलं। ते शरद शिंदे यांना विजयी घोषित करावे। माणिकराव कोकाटेने षडयंत्राने शरद शिंदे यांचे बॅनर फाडले, गाडी फोडली, दादागिरी केली, सभा अडवल्या किंवा रितसर 6 महिन्यात सिन्नर विधानसभा पोटनिवडणूक घेऊन मतदारांना स्वच्छ आमदार निवडण्याचा हक्क द्यावा। उपोषण करत खालील मागणी मान्य करण्याबाबत मागणी। कोर्टाने माणिकराव कोकाटे साहेब यांना 2 वर्षाची शिक्षा निकाल दिला आहे। कायद्याप्रमाणे 2 वर्ष किंवा जास्त सजा झालेल्या व्यक्तीला आमदार, खासदार, मंत्री पदावर राहता येत नाही। माणिकराव कोकाटेंचा मंत्री व सिन्नर विधानसभा आमदार पदाचा राजीनामा घ्यावा व बरखास्त करावा। वेळ न दवडता तातडीने 6 महिन्याच्या आत पुन्हा सिन्नर विधानसभा निवडणूक घ्यावी। निवडणूक खर्चाचा विचार करत कारण देत गुन्हेगार माणिकराव कोकाटेंना सिन्नर आमदार पदाची संधी देऊ नये। कायद्याप्रमाणे आमदारकी बरखास्त करावी। गुन्हेगार प्रवृत्ती वाढण्यास मदत करू नये। माननीय महोदय शरद तुकाराम शिंदे पाटील 2024 सिन्नर विधानसभा निवडणुकीत उभा असलेला परंतु कोकाटेंनी कटकारस्थान करत उमेदवारी रद्दचे पक्ष जिल्हाध्यक्षांमार्फत पत्र काढून प्रचारात अडथळा, कार्यकर्त्यांमार्फत दादागिरी, गाडी फोडून बॅनर फाडत त्रास दिलेले, निवडणूक लढवण्यास बाधा आणून छळलेले समस्याग्रस्त व सिन्नरचे नागरिक आपणास कळवतो की न्यायदेवतेनं माणिकराव कोकाटेंना 4 सदनिका खोटी कागदपत्रे सादर करत लाटली म्हणून 2 वर्ष कारावास शिक्षा सुनावली, 50,000 रुपये दंड केला आहे। 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झालेल्या व्यक्तीला आमदार, खासदार व इतर निवडणूक लढता येत नाही। जर आमदार, खासदार, मंत्री असेल तर सदर पदावर राहता येत नाही। नियमानुसार ते आमदार पद तात्काळ रद्द करावे। माणिकराव कोकाटे वरच्या कोर्टात अपील करतील ते जरूर करावं, परंतु ते अपील केल्यानंतर ती केस या मागील केसप्रमाणे 5, 10, 20 प्रमाणे चालू शकते। परंतु दोषी माणूस आमदार पद भोगतात कसे? आज न्यायालयाने 2 वर्ष शिक्षा सुनावली आहे तर तात्काळ माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यावा। सिन्नर विधानसभा निवडणूक घेऊन मतदारांच्या मताने विजयी, स्वच्छ, सुसंस्कृत आमदार निवडण्याचा हक्क द्यावा। गुन्हेगार आमदार कोकाटेपासून सिन्नरच्या जनतेला मुक्ती द्यावी। कारण माणिकराव कोकाटे लोकशाही पद्धतीने निवडणुका खेळत नाहीत, राजकारण करत नाहीत, दहशतीने व पैशाचा वापर करत निवडणुका जिंकतात। ट्रकाच्या ट्रका दारू वाटत पाजत युवा पिढी नाचवतात, निवडणुका जिंकतात। दुसऱ्या उमेदवारांना निवडणूक खेळू देत नाहीत, लोकशाही नियमांना बाधा आणतात। यापूर्वी दिघोळे साहेब, वाजेभाऊ यांनाही निवडणुकीत अडचणी आणल्या। 2024ला तर शरद तुकाराम शिंदे उमेदवार असताना दादागिरी करत प्रचारात अडचणी आणल्या, बॅनर फाडले, गावोगावी कार्यकर्ते करवी अडवलं, गाडी फोडली, कटकारस्थान करत नेतृत्व व सेलिब्रिटी यांच्या सभा होऊ दिल्या नाहीत। जिल्हा पदाधिकारी यांना पैशाची लालूच देत शरद तुकाराम शिंदे यांची निवडणूक मतदान 2 दिवस अगोदर स्वराज्य पक्षातर्फे उमेदवारी रद्दपत्रक काढून मीडियात गावोगावी जाहीर केलं। माणिकराव कोकाटे गावच्या गाव तरुणांना निवडणूक काळात कोट्यावधी रुपयांची दारू पाजत निवडणूक जिंकतात, युवा पिढीचं आयुष्य उद्ध्वस्त करत निवडणुका जिंकतात। हे थांबलं पाहिजे। लोकशाही गोरगरीब जनतेपर्यंत पोचली पाहिजे। सामान्य माणूस निवडणुकीत उभा राहिला पाहिजे, लोकप्रतिनिधी झाला पाहिजे असा घटनेचा उद्देश हे माणिकराव कोकाटे पायदळीत उडवतात। सिन्नर तालुक्यात 3 महिन्यात 5-6 खून झाले, दिवसाढवळ्या गोळीबार, हाणामाऱ्या तर गणती नाही। कायदा व्यवस्थेचा बोजवार उडालाय। बीडपेक्षा भयानक परिस्थिती सिन्नर तालुक्यात आहे। कुणी आवाज उठवत नाही। जनता, विरोधी पक्ष, पदाधिकारी, मीडिया कोकाटे विरोधात एक चकार शब्द सुद्धा बोलत नाहीत आणि छापतही नाहीत।
सारे दबावाखाली आहेत. इतकी कोकाटेंची दादागिरी, दहशत आहे. कृपया सदर कायद्याने रद्द झालेले माणिकराव कोकाटेंचं आमदारपद व मंत्रीपद तात्काळ कारवाई करत रद्द करावं. पुन्हा ताबडतोब सिन्नर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेत नवीन लोकप्रतिनिधी मिळावा. परंतु वरच्या कोर्टात अपील केलं म्हणून इतर निवडणुकांप्रमाणे सिन्नर विधानसभा निवडणूक लांबवू नये. तसेच सन्माननीय न्यायालय आज निवडणूक खर्चाचं कारण करत स्थगिती देत असेल तर तो मतदार आणि जनतेवर अन्याय आहे. जनतेत चुकीचा मेसेज जात आहे. गुन्हेगारीला पाठीशी घातलं जाते की काय? उद्या कुणीही महिलेवर अत्याचार करेल, खून करेल आणि मग या केसचा सहारा घेत निवडणूक खर्चाचे कारण देत लोकप्रतिनिधी पदावर राहील. लोकशाही गुन्हेगार गुंडांच्या हाती द्यायची का? असे गुन्हेगार आमदार, खासदार, मंत्रीपदावर ठेवायचे का? सामान्य जनतेचं काय? असा जनता आज प्रश्न विचारत आहे. यामुळे चुकीचा पायंडा पडेल, गुन्हेगारी करणाऱ्यांना बळ मिळेल, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढेल. जर खर्चाचा विचार आपण करत असाल तर मग आज विधान परिषद निवडणूक लागली आहे. कारण यातील काही लोकप्रतिनिधी 2024 निवडणुकीत विधानसभेला उभे होते, म्हणून जागा रिक्त होऊन मुदतीच्या आत निवडणूक लागली आहे. मग तो खर्च जनतेचा नाही का? पक्षांतरामुळे मुख्यमंत्री पायउतार होतात. नवीन मुख्यमंत्री, नवीन निवडणूक, तो व्यर्थ खर्च नाही का? उदाहरणार्थ शरद पवार साहेब यांनी सरकार पाडत मुख्यमंत्री झाले. पहाटेचा शपथविधी, निवडणूक विरोधात लढलेले एकत्र येत उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री. 2.5 वर्षात राजीनामा, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री. गुवाहाटी प्रकरण, आदरणीय अटलजींचे सरकार 1 खासदार कमी म्हणून पडले. फेरनिवडणुका झाल्या. आज 4 वर्ष झाले नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका नाहीत. जनतेला लोकप्रतिनिधी नाही. प्रश्न सोडवण्यासाठी जनतेनं जायचं कुणाकडे? हा विचार का करत नाही? निवडणूक खर्च वाचवायचा आपण विचार करत असाल तर 2 नंबरचं मत मिळालेला उमेदवार उदय सांगळे विजयी घोषित करू शकता, किंवा कोकाटेंनी गरीब उमेदवार शरद तुकाराम शिंदे पाटील यांची कपटाने वरिष्ठ पदाधिकारी यांना लालूच देत उमेदवारी रद्दचे पत्रक काढले, जे नियमात नाही. दादागिरी करत प्रचारात अडथळे आणत निवडणुकीत थांबवले, अडथळे आणले. त्याचा खर्च, परिश्रम वाया गेले, कर्जबाजारी झाले, मानसिक आर्थिक नुकसान केले. त्या शरद तुकाराम शिंदे यांना विजयी करू शकता. वेगळा सकारात्मक मेसेज जाईल. दादागिरी, गुन्हेगारी लोकांना चपराक बसेल. खर्चाच्या विचारापेक्षा गुन्हेगाराला पाठीशी घालणे किंवा आमदार, खासदार, मंत्रीपदावर ठेवणे हे गंभीर आहे. जनतेचा न्यायदेवतेकडे बघण्याचा दृष्टिकोन, विश्वास यास तडा जात आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही. गुन्हेगारी कमी होण्याऐवजी वाढू शकते आणि मग 30 वर्ष अभ्यास, पुरावे यावर आदरणीय कोर्टाने 2 वर्ष शिक्षा दिली. त्या निर्णयाचं काय? आज दुसरे कोर्ट गुन्हेगार कोकाटेंचा आमदारकीचा विचार करते कायदा बदलत. का निर्णय बदलावा? याचा जनतेत वेगळा विचार होत आहे. जनतेचा विश्वास राहील न्यायदेवतेवर, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. प्रश्न आमदारकीचा नाही तर काळ सोकावतोय. आदरणीय कोर्टाने सरकारने गुन्हेगार माणिकराव कोकाटेंची सिन्नर विधानसभा आमदारकी बरखास्त करावी. पावसाळ्यापूर्वी निवडणूक जाहीर करून सिन्नरच्या जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार निवडण्याचा हक्क द्यावा. यासाठी सोमवार दिनांक 24/2/2025 रोजी सिन्नर तहसील कार्यालयासमोर न्यायदेवतेचा सन्मान ठेवत उपोषण करत मागणी करत उपोषण केलं होतं. आज दिनांक 18 मार्च रोजी कलेक्टर कचेरी नाशिक समोर उपोषण करत वरील मागणी करत न्याय मागत आहोत. कायदा सुव्यवस्था पाळत लोकशाही मार्गाने उपोषण आंदोलन करत आहोत. कृपया न्याय मिळावा अशी विनंती शासनाला केली आहे. शरद शिंदे पाटीलसह शिवाजी गुंजाळ, कृष्णा लहाने, संजय कुराडे, शरद धनराव, चिंदूभाऊ गुंजाळ, अनिल गायकवाड, स्वराज्य लोंढे, साईनाथ हिवर, प्रमिलाताई लोंढे, निशाताई वराडे, मंगलाताई मोरे, विठाबाई लोंढे, देवयानी खर्डे, हिरामन काकड यांनी सहभाग घेतला. आज सिन्नर संघर्ष समितीच्या वतीने शरद शिंदे पाटील आणि सहकारी नाशिक कलेक्टर कचेरी समोर उपोषणाला बसले आहेत. आमची मागणी अशी आहे की आदरणीय न्यायदेवतेने सिन्नरचे गुन्हेगार आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांनी खोटी कागदपत्र सादर करून 1 नव्हे ते 4 घरं डापली आहेत म्हणून
त्यांना 2 वर्षाची सजा झालेली आहे आणि घटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आहे त्यात कायद्याप्रमाणे 2 वर्षे किंवा 2 वर्षापेक्षा जास्त जर सजा झाली असेल तर अशा व्यक्तीला आमदार, खासदार आणि मंत्रिपदावर राहता येत नाही. आणि मग आदरणीय न्यायदेवतेने त्यांना 2 वर्षाची सजा दिली आहे ना, तर त्यांचं आमदारपद ताबडतोब बरखास्त करण्यात यावे. त्यांना आमदार पदावर ठेवण्यात येऊ नये. भले तुम्हाला स्थगिती द्यायची असेल, वरच्या कोर्टात जायचं असेल किंवा अजून सर्वोच्च न्यायालयात जायचं असेल तर आमची हरकत नाही, परंतु त्यांनी तात्काळ आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि सिन्नर विधानसभेची पोटनिवडणूक तात्काळ 6 महिन्याच्या आत घ्यावी आणि सिन्नरच्या जनतेला स्वच्छ आमदार निवडण्याचा हक्क आदरणीय न्यायदेवतेने द्यावा. कारण आता 2 दिवसापूर्वी परत न्यायदेवतेने स्टेटमेंट केलं किंवा त्यांनी असे आदेश दिले आहे की निवडणुकीचा खर्च जास्त होतोय म्हणून यांना 2 वर्षे स्थगिती देण्यात यावी असा त्यांचा विचार आहे असं आम्हाला कळलेलं आहे. आम्ही न्यायदेवतेला सांगू इच्छितो, खर्च वाढला असं तुम्ही म्हणत असाल तर आता 2024ला निवडणुका झाल्या, विधान परिषदेचे आमदार असलेले लोकसुद्धा विधानसभेला उभे केले होते आणि ते निवडून आले म्हणून आता विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या आहेत. मग तो खर्च येत नाही का? मग मागच्या निवडणुकीमध्ये 5 वर्षापूर्वी जनतेने मॅन्डेट भाजप शिवसेनेला दिलं होतं, परंतु उद्धवजी ठाकरे हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर जाऊन आमदार झाले आणि मग ते 2.5 वर्षाचे आमदार झाले. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेब फुटले, गुवाहाटीला गेले, 40 आमदार फुटले, पुन्हा BJP आणि एकनाथ शिंदेचं सरकार आलं. मग हा खर्च झाला नाही का? आणि पार्टी पण शपथविधी झाला होता तेव्हा पण खर्च झाला नाही का? खर्च झालाच आहे, खर्च होतोच आहे. खर्चाची जर चिंता असेल न्यायदेवतेला तर मग आमची न्यायदेवतेला विनंती आहे, 2 नंबरचा जो उमेदवार आहेत कोणते उदयजी सांगळे होते त्यांना विजयी घोषित करावे किंवा मराठा समाजाची मतं शरद शिंदे खाईल म्हणून शरद शिंदेची उमेदवारी मतदानाच्या आदल्या दिवशी स्वराज्य पक्षाचा जिल्हा अध्यक्ष विकत घेत माणिकराव कोकाट्यांनी कपटाने छळाने शरद शिंदेची उमेदवारी रद्द झाली असं पत्रक काढलं आणि मीडियामध्ये आणि गावोगावी बोबा टाकायला बदनामी केली आणि त्यामुळे शरद शिंदे उमेदवारीला थांबले आणि त्यांना मतदान मिळालं नाही कारण त्याला परीक्षा देऊ दिली नाही. हे कुणी केलं? कटकारस्थान माणिकराव कोकाटे यांनी. मग त्या शरद शिंदेला विजयी म्हणून जाहीर घोषित करावे कारण तो शरद शिंदेची बॅनर फाडले, गाडी फोडली, त्यांची सभा उधळली माणिकराव कोकाट्यांनी. मग जर तुम्ही खर्चाची जर कारण देत माणिकरावाचा बचाव करत असेल तर गरीब शरद शिंदेला तुम्ही घोषित का करू नये हा आमचा जनतेचा प्रश्न आहे. परंतु आमचं विशेष मागणी अशी आहे, या कुठल्याही फंदात न पडता न्यायदेवतेने गुन्हेगार माणिकराव कोकाटेची आमदारकी रद्द करावी आणि रीतशीर पोटनिवडणूक लावावी आणि सिन्नरच्या जनतेला स्वच्छ आमदार निवडण्याचा हक्क द्यावा. मग जनता ज्याला निवडून देईल तो आमदार आम्हाला मान्य होईल म्हणून ताबडतोब तात्काळ पोटनिवडणूक घ्यावी आणि सिन्नरचा स्वच्छ आमदार निवडण्याचा जनतेला हक्क द्यावा. अन्यथा आम्ही हे उपोषण थांबवणार नाही. इथं आम्हाला न्याय मिळाला नाही तर मग मात्र आम्ही मंत्रालयासमोर आमरण उपोषण करणार आहोत याची शासनाने नोंद घ्यावी. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक.